मुंबईच्या महापौर पदावर शिवसेनेनं दावा ठोकलेला आहे। शिवसेनेनं महापौर आपलाच अशी बॅनरबाजी मुंबईत सुरू केली आहे। आतापर्यंत मुंबईचा महापौर महायुतीचा होणार असं महायुतीचे सगळेच नेते म्हणत होते, पण आता शिवसेनेनं थेट महापौर पदावर दावा ठोकल्यानं भाजप सावध झाली आहे। भाजपनं अशी दावेदारी किंवा अशी वक्तव्य कोणत्याही पक्षानं करू नये असं सांगितलंय, पण शिवसेनेच्या या दावेदारीनं महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही यावर शिक्कामोर्तब झालंय। कोण होणार मुंबईचा महापौर? निवडणुकीआधीच महापौर पदासाठी महायुतीमध्ये स्पर्धा। यंदा महापौर शिवसेनेचाच, शिवसेनेची बॅनरबाजी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। अद्याप निवडणुका घोषित झाल्या नाहीयेत। असं असलं तरी महायुतीमधील पक्षांना आधीच महापौर पदाचे वेध लागलेत। महापौर पदासाठी महायुतीमध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे। शिवसेनेनं मातोश्री बाहेर जोरदार बॅनरबाजी केली आहे। यंदा मुंबईचा महापौर शिवसेनेचाच अशा आशयाचा बॅनर लावण्यात आलाय। महायुतीमध्ये कोणतंही सूत्र ठरण्याआधीच शिवसेनेनं महापौर पदावर आपलं नाव कोरल्याची चर्चा आहे। सुनील तटकरेजी आम्ही सर्व आमचे मुख्यमंत्री आम्ही सर्व बसायचो तेव्हा महायुती घट्ट ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या तेव्हाच्या एकनाथ शिंदेजींनी। आता मात्र कोणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलं असेल, कोणी पदाधिकाऱ्यांनी बॅनर लावलं असेल, कधी कधी अतिउत्साही लोक राहतात, आमच्याकडले काही लोक राहतात अतिउत्साही, त्यांनी लावले असतील। त्यामुळं असं काही होणार नाही, महायुतीच त्या ठिकाणी राहील। मी काही अजून अशा पैसे काही बॅनर्स पाहिलेले नाही आणि प्रत्येक राजकीय पक्ष आपापला बॅनर लावू शकतो, परंतु ज्या वेळेला युती म्हणून एखादी गोष्ट असते, एखाद्या निवडणुकीला आपण सामोरं जात असतो, त्यावेळेला अनेक गोष्टीचा विचार आपण नेहमी त्या ठिकाणी केला जात असतो। आता लावलेले बॅनर अतिउत्साहाने कार्यकर्त्यांनी लावलेत का कशामुळे लावलेत याचा एकदा माहिती मिळाल्यानंतर आपल्याला त्या संदर्भामध्ये बोलता येईल। मुंबईचा महापौर असेल किंवा महाराष्ट्रातल्या सर्व महापालिका जिल्हा परिषदेतला प्रतिनिधी असेल तो महायुतीचा असेल हे लिहून घ्या। आम्ही आता भारतीय जनता पार्टीचा महापौर होणार का शिवसेनेचा महापौर होणार याच्यामध्ये पडणार नाहीत। आम्हाला महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जायचंय। जिथं शक्य असेल तिथं आम्ही महायुती म्हणून आमच्या सर्व मित्र पक्षांना सोबत घेऊ, हे आमचा अजेंडा आहे। जिथं स्थानिक नेतृत्वावर काही ठिकाणी जमणार नाही तिथं एकमेकांना मदत करून मित्र म्हणून आम्ही एकमेकांसोबत लढू। कुणावरही खालच्या स्तरावरच्या भाषेत जाऊन टीका करणार नाहीत। मातोश्री बाहेर केलेल्या बॅनरबाजीमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं जातंय। या बॅनरवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी महापौर बाळासाहेबांना अभिप्रेत असणाराच व्यक्ती होणार असंही म्हटलंय। लावू त्यांना, काय पैसे खूप आहेत ना, पैसे खर्च कसे करायचे हा त्यांच्यापुढे प्रश्न आहे। लोक ठरवतील कोणाचा महापौर। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा त्यांच्या विचारांना मानणारा महापौर होईल। तुम्ही किती आपटून चपटी होईल काही तुम्हाला त्यातून हाताला लागणार नाही। मराठी महापौर होईल बाळासाहेब ठाकरेंना अभिप्रेत असलेला। आजपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच महापौर बसलाय, त्यामुळे तोच बसेल हा आत्मविश्वास आहे। पालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेनं महापौर पदावर दावा ठोकलाय। आता महापौर पदासाठी सुरू झालेली ही स्पर्धा निवडणुकीपूर्वीच युतीतील एकजुटीला धक्का देईल का याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।